तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे माझं चॅनल मोनिकाज होम किचन मध्ये। सो फ्रेंड्स, आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ बघतोय। तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा ॲज अ इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकता। तर आजच्या आपल्या पदार्थाचं नाव आहे पनीर बुर्जी बाउल। तर हे नाव ऐकायला थोडंसं वेगळं वाटतंय कारण ही माझी स्वतःची फ्युजन रेसिपी आहे। तर जर तुम्हाला बर्गर आणि पिझ्झा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर हा पनीर बुर्जी बाउल कसा बनवायचा आहे याची आपण कृती बघूया। सो लेट्स गेट स्टार्टेड। बुर्जी बाउल बनवण्याकरता लागणारे साहित्य आहे, इथे मी 2 बर्गर बन घेतलेले आहेत। हे फ्रेश आपल्याला बर्गर बन घ्यायचे आहेत। कप आपल्याला कुस्करलेले पनीर घ्यायचे आहे। हे पनीर घरी बनवलेले आहे। घरी पनीर कसे बनवायचे याची सुद्धा रेसिपी मी लवकरच पोस्ट करणार आहे। 1 कप इथे मी किसलेले मोझरेला चीज घेतलेले आहे। याच्या ठिकाणी तुम्ही प्रोसेस चीज किंवा चेडार चीज सुद्धा वापरू शकता। बरोबर आपण इथे चीजच्या स्लाइस सुद्धा वापरणार आहोत। अर्धा कप फ्रेश मटार घेतलेले आहेत। हे मटार आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। अर्धा कप आपण बारीक चिरलेला फ्लॉवर घेतलेला आहे। हा फ्लॉवर सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामधून एक बॉईल करून घ्यायची आहे। एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। 4 आपण इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मसाल्यांमध्ये आपण इथे थोडीशी हळद, गरम मसाला, त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत। सीझनिंगसाठी इथे आपण 1 चमचा पिझ्झा सीझनिंग घेतलेले आहे। जर तुमच्याकडे पिझ्झा सीझनिंग अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्स्ड हर्ब्स किंवा ओरेगनो वापरू शकता। त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला इथे चिली फ्लेक्स घ्यायचे आहे। मी डॉक्टर ओटकर्सचे व्हेज मेयोनीज घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रँडचे कोणत्याही प्रकारचे व्हेज मेयोनीज इथे वापरू शकता। शेवटी आपण इथे गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। पनीर बुर्जी बाउल बनवण्यासाठी आपण सर्वात आधी पनीर बुर्जी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेले होते। तेल आपले छान गरम झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये एक अर्धा टेबलस्पून जिरे घालणार आहोत। हे जिरे आपल्याला या तेलावरती छान असे फ्राय होईपर्यंत भाजायचे आहेत। जिरे आपले थोडेसे फ्राय झाले की लगेचच आपण याच्यामध्ये 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत। आपण या बुर्जीमध्ये लाल तिखट वापरणार नाहीये, त्यामुळे आपल्याला थोडेसे हिरवे मिरचीचे प्रमाण वाढवायचे आहे। तर हे दोन्ही पदार्थ आपण छान असे परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये एक मीडियम बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांद्याचे प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हा कांदा या तेलावरती छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, आपला कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूया। तर सर्वात प्रथम मी याच्यामध्ये 1 पाव टीस्पून एवढी हळद घालते। हळदीमुळे आपल्या या बुर्जीला छान असा कलर येतो। व त्याचसोबत एक अर्धा टेबलस्पून एवढा गरम मसाला पावडर। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। हे आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। तुम्ही ते बघू शकता, आपण ही बुर्जी बनवताना खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण उकडलेले व बारीक चिरलेले फ्लॉवरचे तुकडे घालणार आहोत। त्याचबरोबर आपण याच्यामध्ये अर्धा कप उकडलेले मटार सुद्धा घालणार आहोत। तर तुम्ही याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालू शकता, जसे की बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेले गाजर, त्याचबरोबर बारीक चिरलेले बीन्स। या सर्व भाज्या वापरून तुम्ही ही बुर्जी खूप हेल्दी बनवू शकता। हे सर्व पदार्थ आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। व सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये आता कुस्करलेले पनीर घालणार आहोत। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे होममेड पनीर आहे।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया। इथे आपले सर्व पदार्थ छान असे एकजीव झालेले आहेत। आता आपण सर्वात शेवटी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता, आपण या बुर्जीमध्ये अजिबात पाणी घातलेले नाही आहे। ही आपल्याला अशा प्रकारे कोरडी बुर्जी बनवून घ्यायची आहे। हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करूया। व आता आपण याच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। व आपल्याला आता गॅस बंद करून ही जी बुर्जी आहे ती आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे। व थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेयोनीज घालून मिक्स करणार आहोत। थोड्या वेळानंतर आपली ही बुर्जी छान अशी थंड झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये व्हेज मेयोनीज घालणार आहोत। तर व्हेज मेयोनीज घातल्यानंतर या बुर्जीची जी टेस्ट आहे ती आणखीनच वाढते। तर इथे मी टोटल मोठे 2 चमचे मेयोनीज घातलेले आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता। तर आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण ब्रेडकडे बघूया। तर आपल्या रेसिपीचे नाव आहे पनीर बुर्जी बाउल। तर बाउल म्हणजे आपण या बर्गर बन्सचे बाउल बनवणार आहोत। तर त्यासाठी हा बर्गर बन आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे। तर याला आपण असे एका चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने वरचा जो पोर्शन आहे तो कट करून घेणार आहोत या पद्धतीने। व हळूवारपणे आपल्याला हा पोर्शन काढून घ्यायचा आहे। व हे अशा पद्धतीने आपले बाउल तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व बर्गर बन्सचे बाउल्स बनवून घेतलेले आहेत व ते बाउल्स आपण एका बेकिंग ट्रे वरती ठेवलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये जी पनीर बुर्जी बनवली होती ते बुर्जीचे स्टफिंग भरणार आहोत। तर साधारणपणे एक मोठ्या चमच्याने 2 चमचे स्टफिंग याला पुरेसे होते। आपण सर्व बर्गर बन्स मध्ये हे स्टफिंग भरून घेऊया। सर्व बन्स मध्ये स्टफिंग भरलेले आहे। आता आपण याच्यावरती स्लाइस चीज घालणार आहोत। तर मी एका स्लाइस चीजचे 4 भाग केलेले आहेत व त्यातला प्रत्येकी एक भाग आपण या बनवरती ठेवणार आहोत। तर पहिल्यांदा स्लाइस चीज ठेवल्यामुळे आपण जेव्हा बेक करतो तेव्हा हे स्लाइस चीज छान असे त्या बुर्जीमध्ये मेल्ट होते। त्याची टेस्ट खूप यम्मी असते। व वरून आपण याच्यामध्ये आता बारीक किसलेले मोझरेला चीज घालणार आहोत। तर ऑब्वियसली चीजला काही लिमिट नाहीये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरपूर असे चीज घालू शकता। अशा प्रकारे आपण सर्व बाउल्स वरती चीज घालून घेतलेले आहे। आता आपल्याला हे 180 डिग्री वरती साधारणपणे 10 मिनिटांसाठी किंवा जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला बेक करायचे आहे। इथे आपण ओव्हन ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेला आहे। आता या प्रीहीटेड ओव्हन मध्ये आपण हे बर्गर बन्स ठेवणार आहोत। हे आपल्याला मधल्या रॅक मध्ये ठेवायचे आहेत व आपण 180 डिग्री वरती एक 10 मिनिटाचा टाइमर आपण लावणार आहोत। टोटल 10 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही ते बघू शकता आपल्या बर्गर बन्सना छान असा वरती क्रस्ट आलेला आहे, छान असे बेक झालेले आहे। आता आपण हे सर्व करूया। अशा प्रकारे हे आपले पनीर बाउल तयार झालेले आहेत। आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये थोडेसे पिझ्झा सीझनिंग स्प्रिंकल करणार आहोत। व थोडेसे चिली फ्लेक्स। हे ऑप्शनल आहे,
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल आवडत तर नको घालू. व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले खूप टेस्टी असे पनीर बुर्जी बाउल तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा. आवडली असेल तर प्लीज कमेंट, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर माझे चॅनल मोनिकाज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.